हाव हाव उठा की. हाव इतके गाड झोपलेत, उठणं पण झालेत. उठा हात चला लवकर. चला चला आपा उठत हाय तर ते तुम्ही चला. कोण आहे का? आजी मी आहे. हा ग ती माधुरी गेलेली आली का ग परत? नाही ना आजी, नाही आली अजून. पण तुम्ही नका काळजी करू, येईल ती. आपण तिच्या लग्नाची तयारी करूया. मी ना ह्यांना तुमच्यासाठी छान नऊवार आणायला सांगितली. काय नको त्या मुडद्याच्या हातचं मला. फाटके चिंदी सुद्धा नको. आज मारान उद्या धर्म करा अशी गत आहे त्याची. आजी ह्यांनी काय बिघडवलंय तुमचं? सारखं त्यांना शिव्या देत असता, घालून पाडून बोलत असता. हा तुम्हाला सांगते, ह्यांच्यासारखा चांगल्या मनाचा माणूस ना शोधून सापडणार नाही. हा कळल, सगळं कळल तुला. काळ माणसाला धडा शिकवतो. इकडे ये, इथं बस, मी सांगते तुला. मला पण असं ऐकायचंच आहे. काय एवढा राग आहे तुमचा तुमच्या नातवावर? ऐक तर मग. अगं तो भामटाय ना, काय माझा नातू बितू नाही. मी काय त्याला नातू बितू मानत नाही. आता राहिली गोष्ट रागाची. अगं तो काय साधा सुद्धा माणूस नाही, तो राक्षस आहे, राक्षस. आजी बास झालं की. एखादा माणूस ऐकून घेतं म्हणून किती ऐकवायचं. आता याच्या पुढे मी एक शब्द पण ऐकून घेणार नाही ह्यांच्याबद्दल. पण मी बोलणार. मी काय घाबरती वे कोणाला? तुझ्या नवऱ्याचा एक दिवस पालखीचा धूर काढते का नाही बघ. या डॉक्टर या. गाय कुठे? माग बांधली. मग चला तिकडे जाऊया. चला. ए चिवळ्या, अरे कशाला त्या डॉक्टरला दाखवतो गायला? काय नाही झालं गायला. तिने ना काहीतरी वाईट वांगाळ बघितलंय म्हणून ती आंबारती. मी सांगते ना की वाईट काहीतरी घडलंय. माग काय मडेबिडे पुरलंय का बघ. काय लक्ष देऊ नका, डोक्यावर पडली ती. चला. पाहुणं कोण म्हणायची? गुराचे डॉक्टर आहेत, गाईला धावतो. चला या. चल ग, आपण बी जाऊ माग. होय ग, तुला काय माहितीये का? काय ग? अगं ती कपड्याच्या दुकानावाली माधुरी हळदीच्या दिवसापासून गायब झाली की. अगं माझ्या पण कानावर आलंय. अख्ख्या गावात चर्चा आहे. नुसती तीच नाही गायब, तिच्या घरातले 20 लाख रुपये पण चोरीला गेलेत बघ. मला तर वाटतंय बापाचा पैसा घेऊन कुणाचा तरी हात धरून गेली असेल निघून. खरे ताई, एखाद्याबद्दल एखादी गोष्ट आपल्याला ठामपणे माहित नसेल तर त्याच्याबद्दल असं बोलू नये. चुकलंच बरं का आमचं ताई. आर्या, आर्या कुठे आहेस? साकेत, काय रे, कधी पोहोचला? आत्ता चालू जस्ट. पाणी आणते थांब. थांब थांब, माझ्याकडून तुझ्यासाठी दिवाळीचं खास गिफ्ट. काय आणलंस? बघ तरी कसा आहे. साकेत, अरे खूप सुंदर आहे हा ड्रेस. थँक्यू सो मच यार. मोस्ट वेलकम. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. थांब एक ट्राय कर. साकेत, सुंदर दिसतो ना. अरे वा, नवीन ड्रेस मागवला? मागवला नाहीये, साकेतने गिफ्ट केलाय. साकेत छान आहे ना? बरा आहे. मी आणले तुझ्यासाठी गिफ्ट. हे घे ड्रेस. दादा, घे. हे मज्जाच आहे माझी. सुंदर आहे दादा याचा कलर. आता मला सांग, तू कुणी आणलेला ड्रेस दिवाळीला घालणार आहेस? दिवाळी तर 5 दिवस असते ना, मग मी 5ही दिवस मी आणलेला ड्रेस घालायचा आहे. धुवायचा, वाळवायचा, पुन्हा घालायचा. धुवायचा, वाळवायचा, पुन्हा घालायचा. 5 दिवस. मी आणलेल्या गिफ्टला काही किंमत आहे की नाही? त्याला दुय्यम स्थान. चालणार नाही हे. दादा, यात चिडण्यासारखं काय आहे? तुझ्याशी बोलतोय मी, मध्ये बोलायचं नाही. आम्ही दोघं बोलतोय ना, गप्प राहायचं. ती मी सांगेल तेच करणार. दादा, तुम्ही सांगाल ते करेल ती. अहो पण तिला जे वाटतं ते करू द्या ना आधी. मला शानपणा शिकवायचं नाही. ती माझी बहीण आहे, आम्हा दोघांमध्ये अजिबात बोलायचं नाही.
आतापर्यंत मी सांगेल तेच ती करत आली, इथून पुढे तेच करणार ते. आणि हा, ती मागे साडी तूच दिली होतीस ना? दादा, काय झालंय तुला? एवढं चिडचिड करण्यासारखं काय झालंय? मी आणि माझी बहीण आमच्यामध्ये कुणी येता कामा नये. या घरामध्ये आम्ही दोघेच फक्त दिवाळी साजरी करणार, समजलं? आलो मी. सो सॉरी यार. तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. तुला माहिती आहे ना दादा कसा आहे, आणि मी सॉरी बोलते त्याच्या बाजूने. खरंच सॉरी. इट्स ओके आर्या, तू त्रास नको करून घेऊस. ठीक आहे, बस तू चहाचं बघते. आर्या, एक मिनिट. बोल ना. गोपाळने दिलेल्या साडीबद्दल तू दादाला काहीच सांगितलंस ना? नाही. का नाही सांगितलंस? कारण तो चिडेल. आर्या, दादालाही गोपाळ हा माणूस आवडत नाही. माझ्या ओळखीचा प्रत्येकच पुरुष दादाला आवडत नाही. तो सगळ्यांवरच संशय घेतो. तुला माहिती आहे ना. आर्या, तुला वारंवार सांगून सुद्धा का नाही कळत आहे? गोपाळ हा चांगला माणूस नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. साकेत, अरे किती बास आता. सारखंच काय पॉझिटिव्ह व्हायचं, काळजी करायची, संशय घ्यायचा. मुळात मी लहान आहे का? मला कळत नाहीत का गोष्टी? किती अरे. सोड, बस तू, मी चहाचं बघते. आर्या, तुला वाटतंय तितकं जग साधं नाहीये. कसं कळत नाही तुला? या ये राणी, ऐ ये ये ओपो. ये. कायच नाही झालं याला. ही एकदम ठणठणीत आहे. कशा पायी ओरडतीये हा? फार हामरून वाडा डोक्यावर घातला की. आणि कालपासून चारा पण खायना झाली. काय आहे? हिला कसला तरी धक्का बसलाय. हिच्या डोळ्यासमोर काहीतरी घडलंय, किंवा हिच्यासोबत तरी घडलंय. बघा, मी म्हणलं होतं का नाही, उगच नाही माझी केस पांढरी झाली. नाही डॉक्टर, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कसं आहे, प्राण्यांच्या बाबतीत जर का त्यांच्या डोळ्यासमोर वाईट घटना घडली किंवा त्यांच्या आसपास काय वाईट असेल तर प्राणी असे वागतात. काय आहे, आपल्यागत त्यांना एन्झायटी असते. अच्छा बाई, ऐका होते नवलच म्हणावं नाही का? आहो पण मग आता करायचं काय ते तर सांगा. आता काय नाही, हे 4 दिवस दुसऱ्या ठिकाणी बांधून बघा, नक्कीच फरक पडेल. बरं, लगेच बांधतो.